आता असणार ते आधी ते लोक डॉक्टरेट म्हणजे सर्किट लोक लागला एकदा तो कट केला. आणि मावळे आहेत का? सात का काय म्हणलं, 1 मिनिट थांबतो. साइडो पाठवलं यांनी पाठवलं तुम्हाला. काय सांगाल तुम्ही जर पाहिला तर कागदी मकर बनवला आहे इको फ्रेंडली, मग यावरती गडकिल्ल्यांवरती एक संदेश दिला आहे की गडकिल्ल्यांना सर्वजण हवे. असं तुम्हाला नेमकं का वाटतं? नेमकी याची कल्पना मला कशी? खर तर जगामध्ये सगळ्यात जास्त गडकिल्ले महाराष्ट्रात आहे. गडकिल्ल्यांबरोबर प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किल्ल्यासारख्याच मोठे मोठे वाडे आहेत, बारवा आहेत. पण सगळ्यात आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 358 गडकिल्ले. आम्ही अगदी शाळेत असल्यापासून आमच्या सहली जायचे, शिवनेरी, रायगड सगळीकडे, आणि तेव्हापासून आम्ही गडकिल्ले बघत आलेलो आहे. गड किल्ल्याची अवस्था आज खूप वाईट आहे. अरे इतिहास इतका बोलतोय, इतिहास सांगतोय, आम्हाला शिकवला जातो, आम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटतं. आणि मग गडकिल्ल्याची अवस्था का अशी, हे माझ्या बालमनाला तेव्हा भावून गेलं ते. आणि आज जेव्हा इको फ्रेंडलीचं हे मकरांचं काम करताना ही कलाकृती बनवावी, जेणेकरून मुलांना त्याच्याबद्दल जाण व्हावी, गणेश भक्तांना त्याच्याबद्दल जाण व्हावी, आणि त्याचं सक्सेस झालंय. पण गड किल्ल्याची कलाकृती बनवताना मी निवळ असं गड किल्ला बनवला नाही, तर प्रत्येक दरवाजामध्ये हा रायगडचा दरवाजा आहे, हा प्रतापगड दरवाजा, हा सिंधुदुर्ग दरवाजा, तो राजगड, अशा प्रत्येक दरवाजाला वेगवेगळे किल्ले दाखवले, जेणेकरून आपल्या घरामध्ये संबंध किल्ल्यांची एक कलाकृती बघून त्याचा खूप समाजावर परिणाम झाला. दुसरी गोष्ट, मी त्याच्यावर एक चांगले स्लोगन तयार केले की, आणि त्याच्या किमती कमी ठेवल्या. मुद्दाम घ्यावं लोकांनी, ते वापरावं म्हणून त्याच्या किमती आम्ही 300 रुपये,
1200 रुपये, 1800 रुपये, 3500 रुपये अशा ठेवल्या. कारण लोकांनी सहज घ्यावं. आणि त्याचं प्रचंड मोठं आम्ही इथे प्रदर्शन लावले प्रभा कुटीर, गणेश गल्ली, लालबाग या ठिकाणी. आणि हे प्रदर्शन आमचं नवरात्रीपर्यंत चालू आहे. गड किल्ले आम्ही नवरात्रला पण वापरणार आहोत. शिवाय गड किल्ल्यावर आम्ही बऱ्याचशा स्लोगन तयार केले, मी कविता तयार केलेल्या आहेत. आता या गड किल्ल्यावर मी लिहिलंय की जगातला एकमेव राजा असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री सन्मान केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोणी चुकीचं लिहिलं नाही का? कुठल्याही आपल्याबद्दल त्यांनी चुकीचं वागलेलं आहे. किती मोठी गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि त्याच्या महाराष्ट्रात आज रोज वेगवेगळ्या बातम्या, तर एक मनाला हे लावून टाकते. तर सगळ्यांनी त्या गोष्टी व्हायला नको आहेत. असे एक त्या गड किल्ल्यावर मी त्या सूचना दिलेल्या आहेत. अजून एक मी लिहिलेलं आहे की आपण साधं घर घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला आयुष्य जातं, पण महाराजांनी आपल्या कमी आयुष्यामध्ये 350 किल्ले घेतले, जिंकले, बांधले. तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे मुलांसाठी, सगळ्यांसाठी. असे एक मनातून बऱ्याच गोष्टी कलाकार म्हणून येतात आणि त्या साकारल्यात. सगळीकडे त्याचं स्वागत झालं आणि सगळ्यात जास्त कलाकृती परदेशात जात आहेत. कारण ते घडी करून नेता येतं आणि ते आपल्या छोट्या बॅगेत पण राहतात. दुसरं, कलाकृती गड किल्ल्याची बनवताना आम्ही त्याचं पर्स्पेक्टिव्ह बनवलं. म्हणजे त्याचे जे बुरुंज आहे ना, तो एक सारखा आहे, पण आम्ही खाली मोठे दगड, वर छोटे दगड, त्याच्यावर छोटे. मग असं वाटतं की तो छोटा होत गेलेला आहे. ही एक आमची जे कला दिग्दर्शन आम्ही केलेले फिल्म लाईन मध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, त्याचा हा परिणाम आहे की ह्या सगळ्या अनुभवाचा उपयोग गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये खूप चांगला होतो. गड किल्ल्यांची कलर स्कीम चांगली घेतलेली, निवड काळा न करता लहान मुलांना आवडेल असं थोडं त्याच्यात रंग टाकलेले, त्याच्या डिझाईन थोड्याशा हे केले, कारण मुलांना आवडलं पाहिजे, गणेश भक्तांना आवडलं पाहिजे. आणि म्हणून ती कलाकृती प्रत्येकाला वाटतं हे माझ्यासाठीच बनवली. आज कलाकृती जगभर गेल्या, त्याचा खूप आनंद आहे. तर आपण जर पाहिजे यासोबत आपण जर लहान कुठल्या कुठल्या अजून कलाकृती आहेत का? गड किल्ल्यामध्ये काय केले, एकाच गडामध्ये आम्ही 7 दरवाजे केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक दरवाज्यात वेगळं प्रत्येक किल्ला दाखवलेला आहे आम्ही. आणि अजून कुठल्या प्रतिकृती आहेत? याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आम्ही सगळ्यात आकर्षण ह्या वर्षाची कलाकृती म्हणजे श्रीराम मंदिर. अयोध्येला जे आता श्रीराम मंदिर आहे त्याची आम्ही पुठ्यामध्ये त्याचं मॉडेल बनवलं आणि ते खूप लोकांनी पसंत केलं. कारण त्याचं सुद्धा आम्ही सगळ्या कॉम्प्युटराईज त्याचे डिझाईन केले. मी माझ्या हाताने काही स्केचेस मारले आणि मग त्याची बांधणी एका 4 फूट बाय 2 फुटाच्या टेबलवर सर्वसाधारण कामगार असो, शेतकरी असो, घर असो, छोटी खोली असो, त्याच्या टेबलावर बसेल असं एक सुंदर श्रीराम मंदिर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर गणेश महल 3D बनवलेला आहे. वनराई 3D बनवलेली आहे. जयपूर पॅलेसच्या रचना थोड्याशा आम्ही वेगवेगळ्या बनवून दिलेल्या आहेत. सिद्धिविनायक जयपूर पॅलेस, त्याच्या सुद्धा रचना यावर्षी खूप बदल केलेला आम्ही. आणि ह्या सगळ्या रचना करताना कॉस्ट टू कॉस्ट आम्ही त्या ठरवलेल्या आहे. कारण ते मंडळाचं सुद्धा सिद्धिविनायक जयपूर पॅलेस अवघ्या 35,000 मध्ये देतो आम्ही. 20 फूट बाय 10 फूट बाय 12.5 फुटाचं सेट, ज्याचं प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये बनवताना निदान 2 लाख रुपये खर्च, इतके आम्ही स्वस्त देतोय. त्याच्यानंतर आम्ही एक ताम्रपर्णी बनवलेले, तर त्याच्यावर पण अष्टविनायकाचं छानपैकी आम्ही डिझाईन केलेले आहेत. अशा चांगल्या कलाकृती बनवलेल्या आहेत.